आज मामाच्या पोरीसोबत डायरेक्ट आपण गेलो शुभम भाऊच्या लग्नाला. तर बघा काय झाला विषय पुढं. नमस्कार मंडळी सगळ्यांना, जय श्रीराम. दरेकर पाटलांची सकाळ सकाळ चालली फवारणी. आपली पण फवारणी लवकरच करून घ्यावं लागणार आहे. आणि आपल्या रोटरला इकडं मस्तपैकी धंदा आला होता ना, आल्या 7:30 लागली बरं का आपल्याला. मस्तपैकी नट तुटला होता, मग काय 2-3 नट शिल्लक टाकून दिले. आपल्याला पण आहे ना मोकार धंदा येते भाऊ, लगेच रोटर मारतो ना. आपल्या मागं पोरी लागून नाही लागो, पण बगळे मात्र नक्की लागते. मम्मी त्यांचं पण आहे ना रोप निंद्याचं काम चालू होतं बरं का. आपला तर काय हात लागत नाही रोपाला, पण जाऊ द्या. ट्रॅक्टरचा धंदा पण लय महत्वाचा आहे. कसं आहे 4 पैसे खर्चाय पण लागते. आईला माय दाजी पण आली होती बरं नेऊन. माझी गाडी काय मोडते का काय, 3-3 गोण्या मांडल्या. तर घरी येऊन आवरलं पटापटान गँगला. म्हणलं चला आपली गँग तुम्हाला तर माहितीच ना, गुलाब भाऊ आणि संकेत भाऊला घेऊन निघालो 100च्या स्पीडने काष्टीला लग्नाला. कारण शुभम भाऊने आपलं इन्व्हिटेशन दिलं होतं. मग काय लवचा गेर टाकला निघलं ना डायरेक्ट ना, मस्त गेट पडलो. त्यामुळे आम्ही सगळे थांबलो होतो. आपण ना कधी पण ना घाईच्या कामात असलो ना 100% आपल्याला विघ्न येतात बरं का. ना आपल्याला विघ्न तर आलं होतं, म्हणजे रेल्वेचं गेट पडलं त्यात 10 मिनिटं गेले आपले. आणि इतकी गर्दी मित्रांनो, आपली साईड धरून मित्रांनो चालायचं बरं का. कधी पण सगळ्या 4 चाकीवाले पण इकडून घालतात आणि तिकडून घालतात. कोणाचंच जायचं काम होत नाही, असं केलं नाही पाहिजे. मग काय धडकेबाजी एंट्री मारते इकडे. सगळ्या गाड्यांनी आपापली पोझिशन दिली बरं का. आणि मस्त पैकी म्हणलं चला कांगवा भिंगवा घ्या आपलं अवतार बघा. आणि नवरदेवाची गाठ पण घेऊ म्हणलं. इकडं सगळं नवरदेव निघलं होतं, पार्लरला डान्स चालू होता बरं का मस्त पैकी. माझे मित्र म्हणले आधी पोटा पाण्याचं बघू, डान्स चाललाय तर आपलं नाही का, नाही तर काय गोळवायचा. आणि स्वयंपाक इतका छान होता मित्रांनो, मस्त पैकी जेवण वगैरे केलं. आमचे भिकार छोटे मित्र सगळे शेजारी पाजारी बसले होते. गेल्या 4 महिन्यांपासून माझा मित्र जेवलं नव्हता आणि कोणाबरोबर बोलत होता काय माहिती. जेवता पण फोनवर बोलते दलिंदर बोडायचं. तुम्हाला स्टार्टिंगला मी असं म्हणलं की मामाच्या पोरीवर आलं, तसं काही विषय नाही. मामाची पोरगी आपल्या पत्तीने, आपण आपल्या पत्तीने सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या बरं का. इकडे गौरव भाऊ पण भेटले आपल्याला, जगताप पाहुणे पण भेटले. म्हणलं चला आता लग्न लागून जाईन आपलं, घ्या बसून. वरवळणी वगैरे झाली. मग काय नवरदेव मस्त पैकी एंट्री मारत होता आणि इतकी छान एंट्री केली की नाही विशेष नाही शुभम भाऊंचा. माझ्या मित्रांना अक्षर अजिबात द्यायचं नाही बरं का लग्नात. ते काय करतात माहिती का, एकमेकांचं तोंडा म्हणते. जर एखाद्याला लागलं तर काय करायचं. आपण जेवण केलं का, आपण गुलाबजाम खाल्ले का, तुम्ही खाल्ले गुलाबजाम. म्हणलं की म्हणलं चला बघू इकडे नियोजन काय झालं. आमचा भयामध्ये येऊन पोहोचला इकडे बरं का जेवायला. सुका पाटलाच भाऊ बुका पाटील 17 गुलाबजाम खातो आणि परत वरून म्हणतो मला गुलाबजाम नाही आले. आपा म्हणले तू बास कर आता, उठून जा. म्हणलं आपा असं काय करू नका. बबलू भाऊ आणि संकेत भाऊंची इकडे चर्चा झाली. म्हणलं चला आता श्रीगोंद्यात खर्च पाणी होईल. वैभव भाऊने आम्हाला स्प्राईट पाजली बरं का, पण आपल्याकडे काय पैसे नव्हते. डेटॉल पण ना 1-1 लिटर म्हणलं घेऊन टाकू हात धुवायला. अक्षय भाऊनी पण आपली गाडी मस्त खोलून ठेवली. आता म्हणलं चक्कर मारावं, सर्व्हिसिंग करून टाकली बरं का. सगळं गोळ्या वाट्याचं काम केलं, हँडलच्या बेरेगा. माझ्या दोन्ही आजोबांची ना एकदम खोल चर्चा चालली होती बरं का. म्हणलं जुन्या गप्पा गोष्टी तुमच्या असेच रंगत राहते. चला आपल्याला उशीर झालाय, घरी जायचंय. घरी आल्यानंतर सगळ्यात आधी आमच्या दाजीला म्हणलं चहा द्यावा. दाजी पण बरण्यावरती आलेले आणि डायरेक्ट ना त्या टोकाला त्यांचं बरणं चालू होतं. संध्याकाळी नाईटला 10 वाजेपर्यंत ट्रॅक्टर आणला. चला मग व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.